नमस्कार मंडळी. आज मी सगळ्यांच्या आवडीची म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची रेसिपी व्हेज मोमोची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे त्याचं एक सारण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये बारीक क्रश केलेलं म्हणजेच कट केलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे. हे मी चॉपरमध्येच कट केलेलं आहे. सो तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता, काही हरकत नाही. 1 ते 2 मिनटं ते परतून घ्यायचं आहे. परत त्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत. त्यामध्ये पत्तागोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची. सो म्हणजे तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता किंवा चिकनसुद्धा घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काय असेल ते घालू शकता. माझ्याकडे पनीरही नव्हतं आणि चिकनही नव्हतं. सो मी सिंपल पद्धतीने अगदी फक्त भाज्यांपासून तयार केलेले हे मोमोज तयार केलेत. आता हे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. किंचित असं माझ्याकडे मिक्स हर्ब्स होतं ते अर्धा चमचा घातलेला आहे. सोबतच किंचित असा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे. सोबतच इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले, ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत. चिली फ्लेक्स आणि मिक्सअप पूर्णपणे ऑप्शनल आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं. आता आपण पुन्हा ह्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा विनेगर. सो विनेगरचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता. तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की घाला. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे अर्धा चमचा आणि ते ह्यामध्ये घालून छानपैकी मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. सो मंडळी, आपलं आतील मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी ऑलरेडी इथे कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे. सो मी मैद्याचं इथं गोळा तयार करून घेतला होता. त्यामध्ये काही मीठ वगैरे नाही घालायचं, डायरेक्ट त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशा मी त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. सो ही इथे माझ्या लुडबुडीने काम केल्यामुळे मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही आणि तिनेच सर्व मोमोज केलेले आहे. फक्त मी व्हिडिओ करते तितकेच मोमोज मी केले आहेत. ते मला जमतही नव्हते कसे करायचे, तिला खायचे होते म्हणून मी केले आणि सर्व मोमोज तिनेच तयार करून दिले. फक्त मी तिला तयारी करून दिली होती. हे पहा मंडळी, एक एक करून आपण इथे मोमोज तयार करून घेतले आहेत. आपण आता उकडीच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मोमोज अलगदरित्या चाळणीतून निघतील आणि चाळणीला चिकटणारसुद्धा नाहीत. हे पहा, मी फक्त 2च मोमोज केलेत, बाकी सर्व मोमोज माझ्या मुलीने केलेत, म्हणजेच लुडबुडीने केलेत. तर इथे मोमोज करून झालेले आहेत. वरून मस्त अशी भरपूर कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मोमोज उकडायला ठेवण्याआधी आपण त्याला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वरून कडक होणार नाहीत. तर मी त्याच कढईमध्ये पाणी गरम केलं होतं. तर छानपैकी पाणी गरम झालं आहे. आपण हे मोमोज उकडायला ठेवूया. 10 ते 12 मिनटामध्ये हे मोमोज उकडून तयार होतील. सो मंडळी, 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे मोमोज उकडलेले आहेत. आता वरून पुन्हा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे थोडेसे गार्निशिंग म्हणून. हे पहा, तर मंडळी तयार आहेत आपले गरमागरम व्हेज मोमोज. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.